सिरियसली हेच होतं काय? हॅपी वुमन्स डे. थँक्यू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे जागतिक महिला दिन, तर तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. आज आम्ही नाश्त्याला बनवलाय उपमा. मस्त आता बसून नाश्ता करतोय. 2 hours later. ह्या बघा, माझी मम्मी आणि आई दोघी पण आलेत आणि येताना एवढा सारा खाऊ घेऊन आलेत. याला म्हणतात सुख. बघा आमच्या बागेतली द्राक्ष कसली मस्त दिसतायत. आई येताना घेऊन आलेत. A few moments later. हॅपी वुमन्स डे. काय हॅपी वुमन्स डे. थँक्यू म्हण की. थँक्यू. हॅपी वुमन्स डे. थँक्यू. या आमच्या मावशी आहेत आम्हाला, ज्या आमच्याकडे काम करतात, त्यांना हॅपी वुमेन्स डे. धन्यवाद. असू दे असू दे. A few moments later. आता आम्ही विमेन्स डे निमित्त दमशेराचा गेम खेळणार आहे. तर आम्ही टीम्स बनवलेत. मी आणि मम्मी एका टीम मध्ये आणि प्रीतम आणि त्यांची मम्मी म्हणजेच आई, ते दोघं एका टीम मध्ये आहेत. तर बघूया कोण जिंकते. हे बघा, सगळे रेडी आहोत. हारायला तयार राहा. मी नाही हारणार. अच्छा. हिंदी. लव, प्रेम, दिल. दिलवाले. दुल्हनिया ले जाए. येस. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. हिंदी. हे काय आहे? हे काय आहे? वाह, क्या एक्टिंग कर रहा है. बोल की काहीतरी. त्यातनं मला काहीच नाही वाटलं. काय सांगणार ते आहे. बरं ठीक आहे, दुसरं देऊ का? हां. ठीक आहे, दुसरं देते. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. हिंदी. हम दिल दे चुके सर. हो. हेच होतं काय? सिरियसली हेच होतं काय? हम म्हणतो तुम्हाला मी हेच काय करायचं तू पुढे. वा. हम दिली ते येत होतं ना. वा वा वा. त्याचं नाव लक्षात नाही आणि ऍक्टिंग करायला. व्हॉट अन ऍक्टर. काय मम्मींना ओळखलं तरी मला कळलं नाही की हेच होतं म्हणून. मी ऍक्टिंग मध्ये मी एवढा हे झाले, इन्व्हॉल्व झालेली की मला काय होतं तेच आठवलं. नावच गेलं लक्षात. मी विचार करणार आता काय करायचं. मी होय बरोबर आहे म्हणलं तर आपलं चालू राहिलं असतं. आजच सांगायचंय ना पुढच्या पिक्चरचं. सांगितलं पण तुम्ही सांगा आता मम्मीला. ओके. मराठी. ओके. डान्स. पाऊस. वेडा. हा वेडा. वेडी. वेडे. पाठीवर पळतोय. पागल. मराठी आहे ना. काय वेडा. खुळा. मग खुळा. काय वेडा पिसा. खुळखुळा. खुळखुळा. काय नाही कळत आहे. वेडा नाचतोय. हिंदी मराठी कुठलं पण चालतंय ना. हिंदी. लग्न. वरात. लग्नाची वरात. लग्नाच्या घरात. घर. दुनिया. दुनियादारी. हिंदी. हिंदी दुनियादारी. दुनिया. बारात. किती अक्षर
आहे शब्द आहेत का अक्षर आहे दोन शब्द आहेत बरोबर आहे पुढे टाइम संपत आलाय दुनिया परत संपला टाइम ओनली 1 मिनिट संपला 1 सेकंड 1 मिनिटाचा टाइमर आहे पण तुम्हाला दोघांना ओळखलं नाही. बघा कळलं आपण हरतोय आणि आता आपले 2-2 टर्न्स झालेत आणि दोघांचा टाय झालाय त्यामुळे आता 1 मोर चान्स लेट्स सी. हिंदी 4 शब्द. हा मोठा आहे. काय कहा सवाल दुसरा काय कळत नाही बरोबर सवाल जवाब पहिला शब्द 3 अक्षर पहिला शब्द 3 पहिला शब्द दुसरा शब्द तिसरा पहिला दुसरा कसं सांगणार आहे अवघड असलं तर मग सांगायचं ना आपल्याला अवघड देतात पछाडीला दिलेलं मग अशी अवघड आहे तर मी आता तू ओके म्हणलेलीस म्हणून मी त्या शब्द दिलेला मग अशी कसं राजा वगैरे असं काय असलेला शब्द टाइम चाललाय पण 30 सेकंद सांगा काय करता येईल ना हिंदी पहिला शब्द किती एकच. थंडी घाबरलेलं घाबरलेलं भिलेला भित्रा भित्र्याला हिंदीमध्ये काय असते? नाही भूत दचकला अगं बाई मलाही नाही हिंदी ना भित्र्याला काय म्हणायचं तुझी ऍक्टिंग बास आहे कारण त्याला काय बरंच कळेल ना त्याचा ट्रान्सलेशन येणार आहे तुला नाही सांगायचं होतं मग पक्षीच ना आणखीन करला काहीतरी उडून दाखवा पक्ष्यांची नावं घ्या म्हणजे ते मी हिंट द्यायला लागले आता बघा मी हिंट दिला काय म्हणलेलं हरलाक नाही तुम्ही शेवटी खरं मी हिंट दिली म्हणून तुम्ही जिंकले काही संबंध नाही आणि मम्मीने सोपे ओळखलेलं दिलेले. सो मी मग तसलं भारी उडून दाखवलंय. आता आम्ही या दोघींसोबत रॅपिड फायर खेळणार आहे. आम्ही क्वेश्चन्स काढलेत तर बघूया कोण जिंकतोय. पहिला प्रश्न लग्नाची डेट सांग तुझं 13/5/92. ओके लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या 27. बरोबर. तुझ्या मामाचं एका कुठल्या पण नाव सांग. दौलत शिवाजी तुमच्या बहिणीच्या मुलीचं नाव सांग. कुठल्या बहीणच नाही कुठली पण तुला मावस सख्खी काय सख्खी नजर काय पण मामी बहीण. नेक्स्ट क्वेश्चन बहिणीच्या मुलीचं. पप्पांचा आवडता पदार्थ. नेक्स्ट क्वेश्चन ही नाही पप्पांचा आवडता गेम सांगा. गेमच खेळत नाही. आहे. नेक्स्ट क्वेश्चन ऋतुजाची बर्थडे सांग. 25/2/2000.
सत्या. अरे वा प्रीतमची बर्थडे सांगा. नाही माहिती. एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी सांगा आमची. नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्या लग्नाची डेट सांगा. लग्नाची डेट 10 मे. नेक्स्ट क्वेश्चन. संपलं, एवढेच question आहेत. तर विनर आहेत आजच्या आई. मम्मी आमची विनर झाली आहे दोन्ही पण गेम मध्ये. आणि आधीच्या गेम मध्ये ती विनर झाली आहे कारण मी तिच्या बरोबर होतो त्यामुळे झाली आहे. तर आता आमचे गेम्स वगैरे सगळं खेळून झालेलं आहे. विनर पण घोषित झालेले आहेत. तर मग आता आम्ही निघालोय मस्तपैकी डिनर करायला मॉलमध्ये. आलोय आम्ही आता मॉलमध्ये आणि आता ऑर्डर दिली आहे. वेट करतो. वुमेन्स डे निमित्त आम्ही यांना कामाला लावले. ही बघा आमची ऑर्डर. अजून पिझ्झा बाकी आहे तसा पण ही ऑर्डर आली आहे KFC वाली. म्हणजे या दोघी पहिल्यांदा खात आहेत बर्गर. कसं आहे. आणि आता आमचा पिझ्झा पण आला आणि गार्लिक ब्रेड पण ऑर्डर केलेला. One eternity later. तर आत्ता जस्ट आम्ही घरी आलोय मॉलमधून आणि यांना विचारूया आता कसा होता तुमचा दिवस. कसा होता मग दिवस? आजचा दिवस अतिशय सुंदर, छान, मजा आली. एकदम मजा आली. तुला काय बोलायचं आहे का? मला तर खूपच मजा आली कारण या दोघे आले तर अजून काय तर हा व्लॉग आज आम्ही इथेच एंड करतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला तर हा व्लॉग परत